जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कोल्हापूर परिसरातील दत्त भक्त आणि नाथ भक्तांनी केला निषेध व्यक्त। गुजरात राज्यातील जुनागड मधील गिरनार पर्वतरांगा या पुरातन काळातील असून पुराणात आणि इतर हिंदू धर्मग्रंथात त्यांची नोंद आहे। या ठिकाणी श्री दत्त महाराजांचे अक्षय निवासस्थान आहे। जगभरातील कोट्यावधी दत्त भक्त या ठिकाणी दर्शनासाठी जात असतात। या पवित्र स्थानी अनादी अनंत काळापासून श्री दत्त महाराज तपस्या करीत होते अशी पुराणात नोंद आहे। भगवान दत्तात्रय आणि नवनाथ यांचे अनादी काळापासून त्याच गिरनार पर्वतावर वास्तव्य होते। या ठिकाणी 5 ऑक्टोबरला पहाटेच्या सुमारास काही समाजकंटकांनी गोरक्षनाथ मंदिरातील मूर्तींची विटंबना केली आहे। या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील दत्त भक्तांनी एकत्र येऊन मिरजकर तिकटे येथील विठ्ठल मंदिरापासून लक्ष्मीपुरी येथील गोरक्षनाथ मंदिरापर्यंत निषेध पदयात्रा काढली। या पदयात्रेत स्वरूप मालवणकर, शुभम लोहार, भालचंद्र उकिडवे, दिनेश घबाडे, संतोष घोरपडे, केदार साळुंखे, महेश पाटील, अरुण गवळी आदींनी परिश्रम घेतले। न्यूज चॅनल नेटवर्क सह नमस्कार, जय गिरनारी। दिनांक 5 तारखेला गुरु गोरक्षनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ जे समाजकंटकांनी मूर्तीची विटंबना केली, ही मूर्ती खाली फेकून देण्याचा प्रयत्न केला, त्या निषेधार्थ करवीर नगरीमध्ये सर्व दत्तभक्त संप्रदायातील, नाथ संप्रदायातील मिळून, म्हणजे याच्यामध्ये कोणीही पुढाकारी नाही, यात सगळे दत्तभक्त समान आहेत। त्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून या घटनेचा शांततेत निषेध करण्यासाठी ही पदयात्रा आयोजित केली होती। तरी या पदयात्रेला सर्वांनी सहभागी होऊन जे आम्हाला ही मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। जय गिरनारी, जय गिरनारी। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा 80 87 820 897।